आता हे सगळं टाकलेलं मिश्रण मम्मी सगळं आता व्यवस्थित प्रॉपर हलवून घेते. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर आपले बघा 2 प्रकारचे आपले वडे बनवून झाले. मूग डाळीचे आणि मठा मुगाचे झाले आणि आपले कारोडा झाल्या बाजरीच्या. तर आता मी उडदाचे वडे बनवणार आहे. आणि ते उडदाचे वडे असे आहे का ते फक्त आपण कोरडेच करू शकतो, कारण ते चिकट असतात आणि काळ्या डाळीचे करायचे असतात. काळ्या डाळीला फार चव असते. तर मी रात्री ज्यावेळेस 1ला गेली मार्केटला तेव्हा अर्धा किलो डाळ मी भिजत टाकले. आमच्याकडं मेंबर कमी असल्यामुळे मी थोडंच करते, अर्धाच किलोच करते. फक्त मगा मुठाचे मठा मुगाचे फक्त मी 1 किलोचे केलेले आणि हे सगळे अर्धाच किलो केले. कारण जास्त खायला कोणी नाही. स्वयंपाकले बाहेर राहते ती त्याच्या पद्धतीने स्वयंपाक करते, निघून जाते. ज्यावेळेस आपल्याला आठवण येते त्यावेळेस आपण काही करायचं असलं तर आपल्याला आठवण येते त्यावेळेस आपण तिला सांगतो. त्याच्याकरता मी थोडेच केलेले. तर चला मग मी डाळ कशी भिजत टाकली आणि ती कशी धुतली, तिची कशी साल काढली ते तुम्हाला मी दाखवते. उडदाची डाळ आहे, काळी डाळ ही रात्री 1 वाजता मी भिजत टाकलेली होती. मार्केटमधून आले लगेच मी आंघोळ केली, देवपूजा केली आणि लगेच नाश्ता करता मी करायला बसले. कारण म्हटलं ही डाळ जास्त वेळ झाला का उन्हाने खराब होती. त्याच्यामुळे मी ही लवकर त्याची साल काढली. तर जेव्हा एकदम पहिले काढल्यानंतर एवढी साल निघली त्याची बघा. जवळ पावशे रक्तनुसती सालच निघली बघा. त्यात तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही साल अशी ठेवलेली आहे. किती निघाली. आणि ही जी डाळ आहे आता आपल्याला चाळून घ्यायची. मी आता डब्यात घेऊन एका डब्यात काढते. हे पाणी सगळं नितरावं लागेल आणि एखादा अर्ध राहतं आणि ती चव बी पाहिजे. त्यांच्याकरता थोडीशी जर असली ना तर छान पण लागतं खायला आणि दिसती पण छान. त्याच्यामुळे एखादा अर्ध पूर्ण तर निघणारच नाही. जर पूर्ण काढायची असती तर मग आपण सफेदच डाळ टाकली असती. त्याच्यामुळे मग मी काय केलं, ही काळीच डाळ टाकावं लागते त्याला. तर ही याचे छान लागतात. आता मी त्याच्यासाठी लागणारा मसाला सांगते तुम्हाला. तर मी एवढा लसूण घेतला आहे. जवळजवळ हा 60-70 ग्रॅम असेल. हा 1 लसणाचं हे टाकलं, आल्याचं तुकडं घेतलं आणि एवढ्या मिरच्या घेतल्या. कारण आपण भाजीला पण मिरच्या टाकतो त्याच्यामुळे ह्या काही जास्त मिरच्या घेतली नाही. एवढी कोथिंबीर घेतली. आता हिच्या जिऱ्याची पावडर टाकेल, नाही तर जिरं घेईल. हे आता मी मिक्सरमध्ये दळताना तुम्हाला दाखवून देईल. तर आता ही चाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते दळल्यावर. तर साधारण ही अर्धा किलो आहे. तसं तर मला मम्मीने सांगितलंच, काय जास्त नाही. वर्षभर मम्मीचं होऊन जाईल, कारण की एकटीच खाते. मला आवडते उडदाचे वडे, भाकरसोबत खूप छान लागतात. तर आता मम्मी चाळून घेईल. आणि तुम्ही जे वड्यांची रेसिपी दाखवली डाळीचे, आपले मिक्स डाळीचे, त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला. तर असाच मस्त प्रतिसाद द्या. तुम्हाला माहिती आहे मम्मीचे जे आयटम आहे ते एकदम साधे, सोपे आणि सरळ आहे आणि खूप सुंदर पण आहे. तर छान छान असाही प्रतिसाद द्या मस्त. आणि तसं आम्ही दाखवतच राहू एक रेसिपी. मिरच्या, आलं, कोथिंबीर आणि मी धन्याची पावडर घेणार आहे. कारण ना मिक्सरमध्ये ना असे अख्खं जिरं राहतं, त्याच्यामुळे मी पावडर टाकणार आहे याच्यात. जिरा पावडर ना? हां, जिरा पावडर. तर 2-3 आहे. म्हणजे एक कमेंट आली होती का तुमचं मिक्सर कोणत्या कंपनीचं आहे, तर ते बॉशचं कंपनीचं आहे. तर छान आहे मम्मीचं मिक्सर, म्हणजे मस्तपैकी ठेसा हा दळून झाला. अद्रक, लसूण, जिरं, आपली कोथिंबीर. आता चवीनुसार मी त्या डाळीमध्ये ज्यावेळेस डाळ दळल ना त्यावेळेस चवीनुसार मीठ टाकेल आणि थोडीशी हळद टाकेल. तेव्हा दाखवा. हो, सोपी काय आवड नाही, खायला छान लागतं. पण ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरी कोरडे करायचे. हां, कोरडे करायचे. एक कमेंट होती, तुझ्या ह्या ज्या बांगड्या आहे त्या बघणं, तुझं बोलणं, त्यांचा बांगड्यांचा आवाज खूप छान वाटतं म्हणे, असं ऐकत राहावं म्हणे. माझ्या खूप आवडतं. तर नाही, असे छुमछुम आवाज येतो आणि जे तू बोलते त्यांना खूप छान कमेंट होती त्यांची. आणि एक कमेंट मला अशी होती का तुमचं ते चोकर आहे हा ते चोकरचं पण होतं का मम्मी? तो गोल्डचा आहे. हो, मी तसं टाकलं, तो गोल्डचा होता, पण त्याची प्राइस वगैरे मला नाही सांगता आली. तर तो 1 ग्रॅम पण नाही, तो गोल्डचा आहे मम्मीचा. आणि छान, त्याची डिझाईन छान आहे. मम्मीने बड्डेला घातला होता तो. परत घालणं पण नाही झालं. हां, बड्डेला परत घालणं पण नाही झाला तो. आता 61ला मम्मी का ग 1 वर्ष होईल ना मे मध्ये. तर लवकरच आपल्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. तसं आपण सेलिब्रेशन करूच.
आणि हा बर्थडे आता दुसरीकडे करू तेच तुम्हाला दाखवूच आम्ही. नाही म्हणजे दाखवायचं म्हणजे दरवर्षी आज 15-16 वर्षापासून मम्मी म्हणजे आम्ही आश्रममध्ये करत आलोय. अनाथ मुलांना आम्ही जेवण देतो. हां तर 61 फक्त आम्ही ही धूमधडाक्यात का केली का आपण आज ह्या नातेवाईकांमध्ये करू आणि परत असे क्षण येत नाही म्हणून ती 61 एवढी छान मम्मीने मोठी केली होती. दुसरं नाही पण आहे. हां मुलांचे सगळे लग्न झाले, मुलं नातू मोठे मोठे, काही कार्यक्रम करायला काही नाही पण आहे. तर म्हटलं मग चला बर्थडे आम्ही फक्त सेलिब्रेशन करतो. आणि आता 61 तर माझी हॉलमध्ये केली होती. आता प्रत्येक वेळेस मी आश्रम मध्येच करायचे, पण आता दुसऱ्या ठिकाणी करू. पण आता आश्रम मध्येच करणार आहे. फक्त मम्मी ज्या स्कूलला होती आपण तिथे करणार आहोत असा प्लॅनिंग चाललाय. नाही तर मग आश्रम तर आम्ही फिक्स राहतो आमचं. 70-80 मुलांना आम्ही जेवण वगैरे देतो, केक वगैरे त्यांच्याच हाताने कापतो, ते गाणे वगैरे म्हणतात, माझ्या जीवनावर ते भाषण पण देतात. तर अशा प्रकारे मी तो साजरा करणार ते तसं तुम्हाला मी सांगणारच आहे. तर आता दळून झालेलं आहे. आता पुढचं बघू काय प्रोसिजर. ते कसं दळलंय मी एकदम मस्तपैकी बारीक, जास्त आसट पण नाही, पातळ पण नाहीये. आमच्याकडे आसट बोलतात ते शब्द माझ्या तोंडात येऊन गेले. आणि हे जे आपण मिरची मसाला दळला ना ते ते मिश्रण येतात आता ऍड करायचं. आता आपल्या याच्यात थोडी हळद टाकायची, कोथिंबीर टाकलेलीच आहे मी, आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आपल्याला पाटावर हे तोडायचे. हे बारीक नाही तोडले तरी चालतात, कारण हे मोठे मोठे तोडावे लागतात. आणि हे फोडून मग त्याची भाजी करावी लागते, कारण हे शिजायला यायला वेळ लागतो ना. मीठ टाकते, थोडी हळद टाकते, आणि पूर्ण मिश्रण आता काढून घेते. तर आता हे सगळं टाकलेलं मिश्रण मग मी सगळं आता व्यवस्थित प्रॉपर हलवून घेते, कारण की मीठ वगैरे सगळं एकत्र झालं पाहिजे. आणि परत आपण ती पेस्ट करून ठेवली होती ती पण यात टाकलेली आहे. तुम्हाला काही जर शंका असेल, काळी उडदाची डाळ घेतली, तुम्हाला ती माहितीच असेल, कारण की मठाची डाळ बऱ्याच जणांना समजली नाही. जेव्हा मम्मीने घेतली मठाची डाळ, आपली जी उसळ बनवतो ना आपण त्याची डाळ असते ना मठाची डाळ. काय काय म्हणतात मठ म्हणजे काय? मठ आपण जी उसळ बनवून खातो ते मठ, त्याची डाळ होती ना. मी आता तुम्हाला मुगाची, तुरीची, उडदाच्या सगळ्या प्रकारच्या डाळी मी जात्यावर तुम्हाला दळून दाखवणार आहे. मी पूर्वी घरीच डाळी करायची, पण आता हे पोरं मोठे मोठे झाले, जे जे ते होऊन गेले, त्याच्यामुळे एकटीमुळं काय करत बसायचं. तर मग मी असं किराण्यामध्ये 1 किलो 2 किलो जे लागतं आपल्याला महिन्याला ते घेऊन येते. तर पाटावर तेल घेते लावायला. आता हे झाले, आता आपल्याला वडे तोडायचे. हो मस्त. पाट जो आहे तो बघितलीच मम्मीचे पाट, तर त्यावर आता मम्मी तेल टाकून घेते. चिकट पीठ असलं का तर पाणी लागतं ना मम्मी, म्हणजे हात थोडे बुडवायला, जेणेकरून खूप नाही तर खूप हात भरतात. थोडासा पाण्याचा हात घेतला ना मग इझी निघतात नाही का. आता पाटाला तेल लावून घेतलेलं आहे मम्मीनी. चिकट असतं ना पीठ. हां, इकडे ओम आलेला आहे, ओम जेवतोय. ओम दोघं बसले इकडे. आता मम्मी इकडे वडे करायला घ्यायचे. तर बघा मम्मी छान मस्त आता वडे करेल. हे छोटे नाही टाकले तरी चालते, मोठे मोठे. त्या दिवशी बाजरीचे टाकले तसे ना मम्मी. तर बघा पाण्याचा हात पण घेते मम्मी. चिकट असल्यामुळं पाणी लावावंच लागतं त्याला. इथे म्हणजे आता करून घेऊ आणि मग डायरेक्ट टेरेसवर ठेवून देऊ आम्ही नाही का. एवढं उन्हात बसता नाही येत ना. कारण की खूप ऊन आहे वरती, एवढं तोडायला जायचं वरती. आणि करताना कधी काळ्या डाळीचे करा, कारण त्याला चव राहते. दुसऱ्या डाळीचे करू नका. अशी अशी लाईन करायची. मम्मी खूप छान लाईन मध्ये घेते. तुम्ही ही अर्धा किलोची डाळ होती, तुम्ही 1 किलोच्या डाळीप्रमाणे मध्ये घेऊ शकतात. तसं प्रमाण घ्या. तुम्हाला तिखट, लाल मिरचीचे पण हे केले जातात. आपल्याला लगेच घेतल्या अंदाज येतो ना, काय कसं घ्यायचं काय घ्यायचं. लाल मिरचीचे पण हे केले जातात.
तुम्हाला जर हिरवी मिरचीची नसेल करायची तर लाल मिरची पण तुम्ही टाकू शकतात. तरी बघा आता एवढे काढून झाले मम्मीचे, काढते मम्मी. तरी बघा मोठे मोठे काढले. वाळल्यावर छोटेच होतील ते, पण सुकले. जास्त मोठी बी काही कामाचे नाही होते, फोडावं लागतं खूप. एवढे झाले आता वडे तोडून, एवढीच जागा शिल्लक राहिली आहे आणि आता एवढं पीठ राहिलेलं आहे. तर जुन्या गोष्टी मम्मी सांगत होती आम्हाला का माझ्या सासूबाई. परिस्थिती आमची गरीब होती, आम्ही करायचो ते गावाकडं, सासूबाई करायची 2-2, 3-3 किलोचे. खेड्यागावामध्ये काही डाळ तेव्हा साज परिवार पण खूप होता ना तुमचा. हा, आम्ही माझे 4 दे, माझी नणंद, मी, माझंच लग्न झालेलं होतं तेव्हा. फक्त आम्ही 5 जण होतो. माझे सासू सासरे, माझे आजल सासू यायची, माझे माम सासरे तिथंच राहायचे, माझे सासूचे आई वडील तिथंच राहायचे. मग ते यायचे कधी कधी संध्याकाळच्या, सगळे बसायचो आम्ही. तेव्हा काही खूप भाकरी करावं लागायच्या मला चुलीवर, ज्वारीच्या भाकरी. तेव्हा गॅस वगैरे नव्हता, तेव्हा स्टोवला राखील मिळायचं, पण काही एवढ्यांचा स्वयंपाक परवडणार आहे का स्टोववर. बरोबर. मला तर काहीच येत नव्हतं चुलीवर, पण तरी पण मी शिकले. मी 15 वर्षाची होती, माझं लग्न झालं तेव्हा. परिस्थिती आमची फार नाजूक होती. आता माझे दिवस गेले, चांगले दिवस देवाने आले, तर एक एक टेन्शन माझ्या पुढे येत आहे. पण असो, मी सगळ्या संकटाला तोंड आतापर्यंत दिलं आणि अजून पण देईल. मी घाबरणारी त्या व्यक्ती नाहीये. तर देव तिला खूप ताकद देत असतो. काय कसं करता आपण हनुमानजी तिला खरंच ताकद देतो. आपण खरेच आहे, आपण खरंच हे करणार, आपण खोटं थोडे. सत्याने कमवलं, सत्यानेच हे करायचं, खोटं बोलून करायचंच नाही. काही त्यांना सवय असते खोटं बोलून. मग वडे करून झालेले, तर लाल मिरची ठेवलेली. बऱ्याच जण विचारत होते का लाल मिरची का बरं ठेवतात, तर आपल्या वड्यांना नजर लागत नाही म्हणून ही मिरची ठेवली जाते. तर मम्मी आम्हाला सांगत असते म्हणून आता ही मिरची ठेवली. आता ही मी टेरेसवर जाऊ देते. आता जेव्हा संध्याकाळी हे सुकतील तेव्हा तर दाखवेलच मी. आणि जा ठेवून ये साई. हे बघा, आपले थोडेसे वाळलेले, थोडेसे ओले. आता ही मी काढते आणि ह्या पाटीमध्ये ठेवते, म्हणजे अजून रात्रभर वाळतील. उद्या पूर्ण त्याला ऊन द्यावं लागेल. तर मी तुम्हाला सांगते, ओलसर. तर सकाळी आपण हे वडे केले होते. हे फक्त उडदाच्या डाळीचे आहे, काळी उडदाची डाळ. तर हे अर्धा किलोचे वडे बघा एवढे झालेले आहे. हे बघा इतके सुंदर वाटतंय. तर ना मी टेरेसवर ठेवून दिले होते. आता सुकल्यावर ते एवढे दिसत आहे बघा. इकडची थोडी मम्मीने बघा मोठी साईज घेतली होती आणि इकडची थोडीशी लहान झाली, पण मग मम्मीने छान असे सुंदर केले. आणि बघा तुम्हाला ना मी एक असा खालनं दाखवते. तर हा बघू शकता तुम्ही बघा, थोडा ओला आहे. म्हणजे ना एवढं कडक ऊन असून पण ते मध्ये थोडे ओले राहतात, कारण की आपण मोठे मोठे काढले होते ना म्हणून. तर हे बघा छानपैकी एवढे वडे झाले. मस्त वर्षभराचे वडे तयार झालेले आहे आपले उडदाचे. आणि खूप सुंदर. मी एक टेस्ट खाऊन बघितली, म्हणजे एक खाल्लं, छान मस्त झालेले. आपण ही हिरव्या मिरचीत करू शकतो, लाल मिरचीत पण ना मम्मी, फक्त सुके ना, मस्त गरम गरम सुकी भाजी होते याची. जेव्हाही मम्मी भाजी करेल ती तुम्हाला दाखवेलच. तर तुम्हाला सांगितलंच मिरची इथंच आहे. आणि तुम्हाला काही शंका असल्यास फक्त रात्री उडदाची डाळ भिजवायची तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी करायची लगेच. खूप इझी ही रेसिपी. तुम्ही अद्रक, लसूण आणि मिरच्या आणि जिरं याचाच फक्त वापर करायचा आहे. सुंदर अशी आपली उडदाच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की सांगा. तुम्हाला जर काही शंका असल्या ते पण विचारा कमेंट्समध्ये, म्हणजे तसं मम्मी सांगेल तुम्हाला का त्याचं माप किती घ्यायचं. तसं मम्मी तर परफेक्ट सांगितलंय. तुम्हाला जर 1 किलो करायची असेल तशा पद्धतीत तुम्ही हिरव्या मिरच्या, लसूण सगळं घेऊ शकतात. आणि छान असे वडे झालेले आहे आणि नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.